मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार समोर आलेला आहे। सिल्लोड तालुक्यामधील धोत्रा इथं आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि यावेळेस समीर यांच्या सुरक्षा रक्षकाने एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी समीर यांच्या सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केल्याचा आरोप होतोय। सोबतच समीर यांना देखील धक्काबुक्की केल्याचं बोललं जात आहे। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। या घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे। छत्रपती संभाजीनगर मधल्या सिल्लोड मधला हा प्रकार आहे। या ठिकाणी आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम होता आणि यावेळेस अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांना धक्काबुक्की करण्यात आल्याचा प्रकार आहे। खरं तर अब्दुल समीर यांच्या सुरक्षा रक्षकाने एका व्यक्तीला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला गेला। त्यानंतर गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी समीर यांच्या सुरक्षा रक्षकालाच बेदम मारहाण केली। सोबतच समीर यांनाही धक्काबुक्की केल्याचं बोललं जात आहे। यावेळेस घोषणाबाजी करण्यात आली। या सगळ्या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामधल्या धोत्रा इथे आनंदाचा शिधा वाटपाचा हा कार्यक्रम होता आणि या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुत्रालाच धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडलेला आहे। मोहसिन शेख माझे सहकारी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं? तृप्ती, छत्रपती संभाजीनगर मधील हा सगळा प्रकार आहे। अब्दुल सत्तार यांचे पुत्र हे जे आहेत तर एका गावात गेले होते आणि त्या गावात जे आहे तर त्यांचे सुरक्षा रक्षक आणि एक गावकरी सोबत त्यांचा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर नंतर जे आहे तर पुढे वाढत गेलं आणि त्यानंतर गावकरी आक्रमक झाले आणि त्यांनी सत्तार यांचे पुत्र अब्दुल समीर यांच्या सुरक्षा रक्षकाला जे आहे तर धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे। सोबतच यावेळी त्या सगळ्या जमावाला समजवण्यासाठी पुढे आलेले अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर याला देखील जे आहे तर जमावाने धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचं बोललं जात आहे आणि या सगळ्यानंतर समीर यांनी आपला काढता पाय घेतला कारण गावकरी मोठ्या प्रमाणात संतप्त झाल्याचं बोललं जात होतं आणि या सगळ्या गोष्टीचा एक व्हिडिओ देखील आता समोर आलेला आहे। निश्चित मोहसिन, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।